आज आम्ही फसलेली बिर्याणी खायला आलोय. तुम्ही बघू शकता 2 कुकर लावलेत आणि ह्या टोपात ठेवले उरलेली शिजायला. इथून पुढे माझी बहीण कधी सुद्धा बिर्याणी करणार नाही. हाय हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? तर मजेत आहेत ना तुम्ही? तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गाईज इथे तुम्ही बघून समजलंच असेल की मी कशाची तयारी करत आहे. तर स्पेशली आम्ही आज असा मेनू ठरवला होता की आज आम्ही बिर्याणी करणार आहे, त्याच्यासाठीच तयारी चाललेली होती गाईज. आणि मला ना नंतर व्हिडिओ शूट करायचं ना मला हिंमतच नाही झाली पुढे. आणि तुम्ही बघतच असताल मी कसं वगैरे तयारी केलेली आहे. आणि गाईज उकळलेल्या पाण्यामध्ये मी सगळं खडे मसाले, तेल आणि तांदूळ टाकून घेतले आणि 50 ते 60% मी तांदूळ शिजवून घेतलेला गाईज. आणि मी काही बासमती घेतला नव्हता, साधा कोलम तांदूळच घेतलेला होता. आणि नंतर बिर्याणी करताना मला समजलं की हे आमचा तांदूळ कच्चाच राहिलेला आहे, म्हणून त्याला दम लागलेला नाही जास्त. तर इथे गाईज मी खडे मसाल्याची फोडणी देऊन नंतर जिरी मोहरी वगैरे टाकून अद्रक लसणाची पेस्ट, कांदा टोमॅटो टाकून त्याला चांगलं परतून घेतलं. त्याच्यामध्ये तेल बाहेर येईपर्यंत. आणि मग नंतर त्याच्यामध्ये ना मी मीठ टाकलं, कारण की ते लगेच गाळ होतं टोमॅटो कांदा. आणि मग नंतर काही सगळे मसाले टाकले, हळद, लाल तिखट, धने पावडर, किचन किंग मसाला, आमची पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला, हे सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड केले. आणि गाईस आणि मग नंतर ते थोडंसं आम्हाला असं वाटलं की तेल कमी पडले, म्हणून मी त्याच्यामध्ये 4-5 चमचे तूप ॲड केलं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडे मसाले फ्राय होण्यासाठी थोडं पाणी टाकलं. आणि मग नंतर थोडंसं तेल बाहेर येईपर्यंत त्याला फ्राय करून घेतलं. मग नंतर व्हेजिटेबल्स टाकून घेतलं. त्याच्यामध्ये 4-5 प्रकारच्या व्हेजिटेबल्स टाकलेल्या होत्या, कॅरेट, फ्लावर्स, बीन्स, पॅटेटोज, शिमला मिरची वगैरे अजून थोड्याशा भाज्या होत्या, त्या सगळ्या मिक्स करून टाकल्या. आणि थोडंसं त्याला परतून घेतलं. आणि थोडंसं 1 वाटी ते 1.5 वाटी पाणी टाकून घेतलं, कारण की भाज्या थोड्याशा सॉफ्ट होण्यासाठी आणि फ्राय होण्यासाठी. मग नंतर त्याच्यामध्ये 1/2 वाटी मी दही टाकून घेतलं आणि इथे त्याला हलवून घेतलं गाईज. आणि मग इथे आमची शिजतच होती भाजी. आणि ही ग्रेव्ही एवढी भारी झाली होती ना, जणू काय अशी लग्नातली भाजी अशी वाटत होती. आणि मग नंतर त्याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं, थोडीशी खाली ठेवली, कारण की आम्हाला 2 लेअर द्यायच्या होत्या. नंतर त्याच्या खाली 1 लेअर ठेवला आणि त्याच्यावर भाताचा लेअर लावला गाईज. आणि त्याच्यावर फ्राय केलेला कांदा आणि कोथिंबीरचा लेअर लावला. माझ्यापाशी पुदिना नव्हता, मग आम्ही असे भाजीचे 3 लेअर लावले, भाताचे 2 लेअर. आणि इथे ना आमचा भात कच्चा राहिला होता गाईज. नंतर आम्हाला समजलं, म्हणून आमच्या बिर्याणीला दम लागला नाही. पूर्ण टोटली कच्चा होता म्हणून दमच लागला नाही. साईडनंच करपला भात आणि खालनं पण करपला. आणि हे आमचं स्टीलचं पातेलं असल्यामुळं करपला गाईज. आणि मग नंतर ना इथेच आमची बिर्याणी फसली गाईज. मला ना 5 माणसं जेवायला होते आणि 10 माणसाची मी बिर्याणी केली. मला खूप वाईट वाटलं. माझा तांदूळ पण एवढं नाश झालं गाईज. माझी हिंमतच झाली नाही पुढे व्हिडिओ शूट करायची, कारण की दम लागल्यानंतर मी बघितलं बिर्याणी केली 1/2 तास वरती होतं, तरी सुद्धा बिर्याणी शिजली नाही. मला खूप वाईट वाटलं, एवढी मेहनत करून माझी बिर्याणी शिजली नाही. शेवटी मला माझी बहीण म्हणली होती आपल्याला 11च वाजता खायला, आणि नंतर झालंच तसं गाईज. आणि मग नंतर बघितलं 11:15 वाजता, तर दम लागल्यानंतर बघितलं तर बिर्याणी शिजली नाही. मला ना एवढं गिल्टी फील झालं की तिथून पुढे ना व्हिडिओज बंद केला आणि मला एवढं नर्वस फील झाला. आणि मग मी नंतर ना सगळं दम देऊन घेतला आणि गॅसवर ठेवला आणि बिर्याणी शिजली नाही. आणि नंतर मग आमचे 2 कुकर काढे आणि वरचं लेअर काढून आम्ही हलवून, आणि स्पेशली मीठ पण कमी पडलं होतं, नंतर मीठ टाकल्याने कुकरमध्ये शिजवलं आणि भारी झाली होती बरं का तशी, पण एवढंच की शिजलेले नव्हते. खूप उशीर झालेला होता आणि 11:15 वाजलेल्या होत्या. आणि आम्ही जेवण करून घेतला आणि त्या बिर्याणीचा आम्ही शूटच नाही केलं. आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.